सारिका, ही जी टेबलवरती फाईल पडली ना, या फाईल मधील आरोपीचा शोध सुरू आहे. पण अशी सेम केस आता आपल्याकडे आहे. बरोबर आहे सर. दिवसेंदिवस सर महिलांवरती अत्याचार फार वाढत चालले. निर्लज्जपणाचा कळस झालाय. जय हिंद सर. हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. सारिका, येस सर. सर, काय ही विकृत जमात असेल ह्या नराधमाची? सारिका, गुन्हेगाराला जात पात नसते. त्यांची फक्त आणि फक्त एकच जात असते, ती म्हणजे गुन्हेगार. सारिका, या मुलीचा मृत्यू होण्याआधी तिच्यावर वारंवार बलात्कार झाले आणि नंतर टॉर्चर करून तिचा खून केला. शी. पण सर, एवढं निर्गुणपणाने का मारला असेल तिला? सर, मला असं वाटतं की ही केस 100% लव जिहादची असेल. सारिका, फक्त तर्कवितर्क लावून चालणार नाही. यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा असायला हवा. त्या मुलीवरती एवढ्या विकृतपणे अत्याचार करून तिचा खून केलाय, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते आपल्याला शोधलंच पाहिजे. होय साहेब, सारिका बरोबर बोलत आहे. आता आपली शंका किंवा तर्कवितर्क नाही तर पक्की खात्री पटली आहे. होय साहेब, हा फिरोज शेख, समृद्धी बोटी ही मुलगी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्याच्या अगदी समोरच ह्याचं दुकान आहे आणि ही घटना घडल्यापासून तो फरारी देखील आहे आणि त्याचं दुकान पण बंद आहे. त्यामुळं 100% संशय त्याच्यावर जातोय. काही दिवसापूर्वी चौकशी दरम्यान हा फिरोज समृद्धी बोटेला त्रास देत होता अशी माहिती मिळाली आहे. आणि सर, ती गाडी? सर, ती गाडी पण चोरीची आहे आणि या फिरोजवर या आधी पण चोरीच्या छोट्या मोठ्या केसेस दाखल आहेत. त्यामुळे ही गाडी पण त्यांनीच चोरलेली असावी आणि ह्या त्याच्या कॉल डिटेल्स याच्यावरून बरेचसे कॉल समृद्धी बोटेला झाले आहेत. म्हणजे अजून एक मुलगी या गोष्टीची शिकार झाली तर? सारिका, ही केस लव जिहादची असो का कोणती असो, पण या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे, हे महत्वाचं. मान्य आहे की लव जिहादच्या घटना घडत आहेत, पण आपण जर जातीचाच विचार केला तर इतर जाती जमातीमध्ये सुद्धा अशा घटना घडतायच ना. आणि यामध्ये जाती जातीमध्ये समाजात तेढ निर्माण होताना आपण पाहतोच की. आणि आपण जनतेचे रक्षक आहोत. आपल्याला त्या गुन्हेगाराची जात महत्वाची नाही, तो गुन्हेगार आणि त्या गुन्हेगाराने केलेला गुन्हा हा महत्वाचा आहे. हो सर, बरोबर आहे. पण बलात्कार आणि खून ही प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडतायत. एक स्त्री म्हणून सांगते, अशा नराधमांना पब्लिकच्या हवाले केलं पाहिजे. सारिका, वाटतं तर मलाही खूप. अशा आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांच्या राक्षसी डोक्यामध्ये गोळी घालावी. पण आपण कायद्याचे रक्षक आहोत. आपल्यावरही काही बंधन आहे. त्या बंधनात राहून आपल्याला ही ड्युटी करावी लागेल. अगदी बरोबर सर. मला पण वाटतं असे गुन्हे करणाऱ्या नराधामासाठी कठोर कायदा व्हावा आणि आपल्यासारख्या पोलिसांना जागच्या जागी न्याय करता यावा. सर, या आरामखोरांना आपण जेव्हा पकडतो ना तेव्हा अंगात रक्त सळसळतं आणि असं वाटतं तिथल्या तिथं गोळी घालावी. पण काय करणार, आपल्याला तसे अधिकार नाही येत ना. जगताप, सारिका, त्या आरोपीचा तपास करा. हो सर. हो सर. आणि लवकरात लवकराला जेर बंद करा. मला या केसमध्ये अजिबात हलगर्जीपणा नकोय. यामध्ये जे जे संशयास्पद असतील त्या सर्वांना ताब्यात घ्या आणि त्यांची कसून चौकशी करा. येस सर.